या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। नवापूर MIDC परिसरात बनावट तूप तयार करून ते विविध नामांकित ब्रँडच्या नावानं बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघड झाला। या कारवाईत 1,46,56,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागासह नवापूर MIDCतील एका कारखान्यावर छापा टाकण्यात आला। या कारवाईत राकेशबाई ईश्वरबाई भरतिया राहणार सुरत गुजरात हा इसम आढळून आला। तपासात पाम तेल, वनस्पती तूप, रासायनिक फ्लेवर व बीटा कॅरोटीन वापरून गाईच्या तुपासारखा रंग व वास तयार करून ओरिया, शुभ प्रीमियम, लाभ आणि राधेकृष्णा कौ घी या नावानं बनावट तूप पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचं समोर आले। पोलिसांनी पाम तेल, बनावट तुपाचे डबे, स्टोरेज टाक्या, पॅकिंग व प्रिंटिंग मशीन, बॉयलर, मोटर्स व इतर साहित्य असं एकूण 1,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपीकडे कोणतीही अधिकृत परवाना नसल्यानं त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा कायद्यान्वये नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दरम्यान नवापूर MIDCत इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट तूप तयार होत असताना संबंधित विभागाचे लक्ष कसं गेलं नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.